नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. ज्ञानवापी मशिदी बाहेरील सुरक्षेत आता वाढ केली गेलेली आहे. शुक्रवारच्या नमाज पठणावेळेला मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. नमाजच्या वेळेमुळे मशिदीबाहेर बंदोबस्त वाढवला गेला होता. मशिदीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतीये. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केलेली होती. त्यामुळे कोर्टाने हिंदू पक्षकारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 1 दिवसाचा अवधी दिलेला होता आणि त्यामुळे आज या प्रकरणाची सुनावणी होतीये. दुसरीकडे वाराणसी कोर्टातल्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती दिली गेलेली आहे. ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सर्वेक्षण अहवाल कोर्टाला सादर करण्यात आलेला असून 2 पानी अहवालात कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी हिंदू धर्माचं प्रतीक आणि चिन्ह आढळल्याचा दावा केल्याची माहिती मिळते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, ज्ञानवापीवर आज सुप्रीम कोर्टात एकीकडे सुनावणी होतीये, दुसरीकडे ज्ञानवापी मशिदी बाहेर सुरक्षा वाढवली गेली आहे. शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दृश्य होतं. प्रशांत, या दोन्हीबद्दल सविस्तर काय सांगाल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 3 वाजता ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणामध्ये सुनावणी आहे. काल या प्रकरणाची सुनावणी होणार होती, पण याचिकाकर्त्यांच्या वकिलांची तब्येत खराब झाल्यामुळे ऐनवेळी ही सुनावणी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं होतं की खास करून जे निर्बंध ज्ञानवापी मशिदीच्या नमाज पठणासाठी लावण्यात आले ते सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहे. तिथे रिस्ट्रिक्शन करण्यात आलं की निश्चित संख्येच्या पेक्षा जास्त म्हणजे तिथे व्यक्ती जास्त एकत्र होऊ शकत नाही आणि नमाज अदा करू शकत नाही. आणि सोबतच ज्या संपूर्ण ज्ञानवापी परिषदामध्ये जेही हिंदू चिन्ह आढळलेले आहेत त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. त्या संदर्भातली सर्व उपाययोजना करण्याचे अधिकार हे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर ज्या पद्धतीने बघितलं की आज मोठ्या संख्येनं वाराणसीची जी ज्ञानवापी मस्जिद आहे त्या ज्ञानवापी मस्जिदीच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजाचे लोक एकत्र आलेले आहेत आणि ते 1 वाजताच्या नमाजसाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे तिथे मोठी गर्दी झालेली आहे आणि दुसरीकडे हिंदू पक्षाची कार्यकर्ते देखील दुसऱ्या बाजूला एकत्र आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथे सध्या तणावाची परिस्थिती आहे. या तणावाच्या परिस्थितीमध्ये कुठलीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी मोठ्या संख्येने इथे स्थानिक पोलीस आणि सोबतच निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आलेले आहे. आणि जे मुख्य दरवाजा होता ज्ञानवापी मस्जिदमध्ये जाण्याचा तो मुख्य दरवाजा बंद करून तिथे क्रमांक 4 नंबरचा गेट जे आहे त्या गेटमधून आता मुस्लिम समाजाच्या लोकांना निश्चित आकडेवारीसह तिथे आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. आज दुपारची 1 वाजताची जी नमाज आहे ही शुक्रवारची अत्यंत महत्वाची नमाज मानली जाते, खास करून मुस्लिम समाजासाठी. त्यामुळे आजच्या या नमाजसाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा बिघडू नये यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस बल इथे एकत्र आलेले आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एकीकडे वाराणसीमधली स्थिती काय हे आपण जाणून घेतलं. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात आज दुपारी 3 वाजता ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आता सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल सुनावतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आपण एकंदरीत हा सगळा प्रकार गेल्या काही दिवसांपासून पाहतो. हे प्रकरण जे आहे याबाबत हिंदू पक्षकारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊया. वादग्रस्त जागा मशीद नाही असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे. विश्वेश्वराच्या अस्तित्वाला मुस्लिम पक्षाकडून आव्हान दिलं गेलेलं नाही. मालमत्तेचं स्वरूप बदलू शकत नाही असं देखील हिंदू पक्षकारांनी म्हटलेलं आहे. इस्लामिक राजवटीतली हजारो वर्षांपूर्वीची मालमत्ता आहे. देवाची मालमत्ता कुणालाही देता येत नाही असंही हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे. ही मालमत्ता औरंगजेबानं जबरदस्तीनं आपल्या ताब्यात घेतलेली होती. त्यामुळे यावर मुस्लिमांना हक्क दाखवता येणार नाही. यासोबतच औरंगजेबानं कोणताही वक्फ स्थापन केलेला नाही. त्यामुळे वादग्रस्त जागा मशीद नाही. मंदिर पाडून मशीद बांधल्याचे पुरावे सापडल्याचं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे. पुढची बातमी बघूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 5 जूनचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आलेला आहे. स्वतः राज ठाकरे यांनीच ट्विट करून हा दौरा तुर्तास स्थगित केल्याची माहिती दिली आहे. हा दौरा स्थगित जरी करण्यात आलेला असला तरी रविवारची पुण्यातली सभा मात्र होणार आहेच. या सभेत दौऱ्याबाबत आपण अधिक माहिती देऊ असं राज ठाकरेंनी ट्विट करत स्पष्ट केलेलं आहे. प्रकृतीच्या कारणांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा
पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यातली जाहीर सभा मात्र होणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे अयोध्या दौऱ्यासंदर्भातलं ट्विट राज ठाकरेंनी करत 5 जून रोजी होणारा जो दौरा होता तो आता स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलेलं आहे आणि या पुण्यातल्या सभेमध्ये दौरा स्थगित का करण्यात आला त्याबद्दल सांगितलं जाईल असंही राज ठाकरेंनी आता या ट्विटमधून सुचवलेलं आहे। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते आणि ही शस्त्रक्रिया लीलावती रुग्णालयात होणार असल्याचं समजतंय। ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया आता होणार असल्याची माहिती मिळते आणि मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार असल्याचं समजतंय। आज सकाळीच राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं ट्विट केलेलं होतं, जाहीर केलेलं होतं। प्रकृतीचं कारण यामागे असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली होती। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते। अयोध्या दौरा स्थगित होण्यामागे हेच कारण आहे का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती? सकाळपासून ही चर्चा आहे की राज ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा अयोध्येचा दौरा जो आहे तो तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। तशा पद्धतीचं ट्विट सुद्धा राज ठाकरे यांनी केलेलं आहे। परंतु याबद्दलचं जे अधिकृत कारण आहे किंवा जे काही बोलायचं आहे राज ठाकरेंना ते 22 तारखेच्या पुणे येथील सभेत बोलतील असंही या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। परंतु सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे आणि दुखणं असल्यामुळे लवकरात लवकर त्यापासून कुठे ना कुठे सुटका व्हावी असा प्रयत्न सगळ्याच कुटुंबियांचा आणि त्याचबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचाही असणारच आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकरची तारीख मिळवून ही शस्त्रक्रिया होईल असं दिसून येत आहे। राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या ज्या छोट्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत यापूर्वी आपण बघितलेलं होतं की त्यांच्या मणक्याच्या खालच्या बाजूला जिथे रक्त साकळलेलं होतं त्याची सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती आणि ती शस्त्रक्रिया ही लीलावती रुग्णालयात करण्यात आली होती। त्याचप्रमाणे ही शस्त्रक्रिया सुद्धा लीलावती रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे आणि लवकरात लवकर ही शस्त्रक्रिया व्हावी असा ठाकरे कुटुंबियांचा प्रयत्न असेल आणि त्यामुळं जे दुखणं आहे राज ठाकरेंचं जे उमळून आलेलं आहे ज्याच्यामुळे त्यांनी पुण्याचा दौरा सुद्धा आटोपता घेतलेला होता त्याच कारणासाठी ही शस्त्रक्रिया सुद्धा होणार आहे अशी माहिती मिळते। बिलकुल प्रणाली, शस्त्रक्रियेसंदर्भातली माहिती तर आपल्याला कळली, शस्त्रक्रिया नेमकी केव्हा होणार आहे आणि या संदर्भात मनसेकडून अधिकृत काही माहिती जारी करण्यात आली आहे का? मनसेकडून कुठलीही अधिकृत भूमिका जी आहे राज ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल सांगण्यात आलेली नाही। आपण जेव्हा आता बाळा नांदगावकरांशी याबद्दल संवाद साधला तेव्हा त्यांनी हे सांगितलं की राज ठाकरे त्यांच्या प्रकृतीबद्दलची सगळी माहिती जी आहे ती या सभेदरम्यानच देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही जी माहिती आहे ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे। अधिकृत अशी माहिती किंवा कुठल्या तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे ही सुद्धा माहिती आपल्याला अधिकृतरित्या अशी मिळू शकलेली नाही। बिलकुल प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। राज ठाकरे पुण्यासाठी रवाना झालेले आहेत। रविवारी पुण्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेमध्ये ते अयोध्या दौऱ्यासंबंधी सुद्धा बोलणार असल्याचं समजतं आहे। आणि याच पुण्यातल्या सभेचा टीजर आज मनसेकडून जारी करण्यात आलेला आहे। पाहूयात हा टीजर। सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना ते एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन दे। अभी नहीं तो कभी नहीं।
आणि या सभेबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया. मला वाटतं उलटसुलट चर्चा करण्याचं कारण नाही आणि तुम्हाला कल्पना आहे की आता 22 तारखेला ते स्वतः बोलणारच आहे आणि मला वाटतं 22 तारखेला ते ज्यावेळेला बोलतील त्यावेळेला अयोध्येचा दौरा तूर्त त्यांनी स्थगित केला त्याची कारणं पण ते निश्चितपणे सांगणार आहे आणि म्हणून त्यांनी जो ट्विट केलं आहे ते ट्विटमध्ये स्पष्ट दिले की 22 तारखेला आपण बोलूच. त्यामुळे 22 तारखेला तुम्ही ऐकायला मी उत्सुक आहे की ते नेमकं काय सांगणार आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी पुढील काळात राज ठाकरे अयोध्या दौरा नक्कीच करतील असं म्हटलंय, तर नाना पटोले आणि अतुल लोंढेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मागची भूमिका कारण त्या ठिकाणच्या सभेत ते सांगतील आणि ब्रिजभूषण यांच्यामुळेच दौरा रद्द झाला असं काही मानायचं कारण नाही. तिथल्या काही लोकांची ती भावना होती. ब्रिजभूषण याचं वैयक्तिक ते उभं केलेलं आंदोलन होतं. पक्षानं कुठेही अधिकृत भूमिका या संदर्भात घेतली नव्हती आणि त्याच्यामुळे समन्वयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांचा दौरा होऊ शकतो. राज ठाकरे साहेबांना किंबहुना या देशातील कुठल्याही नागरिकाला कुठल्याही दैवताचं दर्शन घेण्यापासून कोण रोखू शकत नाही. काँग्रेससाठी हे सगळे विषय जे आहेत धार्मिक उत्पादनाचे जे विषय आहेत ते काही महत्त्वाचे नाही. दररोज रुपया खाली पडते आहे, देशामध्ये रोज महागाई वाढते आहे, बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, गरिबीचे प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नावर काँग्रेस चिंतित आहे आणि या सगळ्या प्रश्नाला न्याय कसा मिळेल, मग केंद्र सरकारच्या मुळे झालेली सगळी प्रश्न ती लढाई आमची आहे. मुख्य जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा हा धर्मांध विषय निर्माण केला जातो, त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठलाही रस नाही. ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये भाजपनी यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचा उद्देश मात्र छुपा उद्देश हा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बिघडवून 356 कलमाद्वारे राष्ट्रपती शासन लावता येईल का अशा पद्धतीचं होतं. यांनी इकडे मराठी मुलांचा मुद्दा केला होता, त्यांनी तिकडे उत्तर भारतीय मुलांचा मुद्दा केला. आणि तो पुरावा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ब्रजभूषण सिंगने. तर त्यामुळे त्यांनी वापर केला राजसाहेब ठाकरेंचा नवनीत राणाप्रमाणेच. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला आपला उद्देश साध्य झाला नाही म्हणून त्यांनी त्यांना सोडून दिलं. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केलेला होता आणि आता हा दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. दौरा रद्द हो गया. आपने कहा था कि उनको अयोध्या में घुसने नहीं दिया जाएगा जब तक उत्तर भारतीयों से माफी नहीं मांगे. राज ठाकरे बहुत दुर्भाग्यशाली व्यक्ति है, उसका दुर्भाग्य पीछा नहीं छोड़ रहा है. एक ऐसा अवसर था उसके पास, मैं तो कहूँगा इस अवसर से वो फिर चूक गया. अगर वो हमारे संतों से माफ़ी मांग लेता, योगी जी से माफ़ी मांग लेता, मोदी जी से माफ़ी मांग लेता, तो उत्तर प्रदेश या उत्तर भारत बड़ा महान लोग हैं यहाँ की, तो इनका गुस्सा कम हो जाता. माफ़ी ना मांग करके उसने घाव को ताज़ा कर दिया. फिर माफ़ी ना मांग करके उसने घाव को फिर हरा कर दिया. और इसलिए मैंने तय किया है कि मेरा कोई भी कार्यक्रम स्थगित नहीं होगा. अभी पूरे उत्तर प्रदेश का दौरा बाकी है, फिर बिहार का दौरा बाकी है, फिर झारखंड का दौरा बाकी है, फिर 5 छोटी छोटी यात्राएं हैं, फिर 4 तारीख को 5 तारीख को जो है प्रमुख या है, तो उसमें हम लोग हमारी बरकरार रहेगी. और जो तुलसी उद्यान है उस दिन संजोग से उसी दिन हमारे मुख्यमंत्री जी का जन्मदिन आता है, तो हम लोग जो है वो ठाकरे को जो रोकने वाला ताकत लगाने वाले थे एयरपोर्ट पर, वो ताकत हम लोग कन्वर्ट कर दिए हैं वैदिक रूप से. संत महात्माओं के साथ, संस्कृत के विद्यार्थियों के साथ हम सब लोग भव्य रूप से योगी जी का जन्मदिन मनाएंगे. जब तक वो माफी नहीं मांगेंगे तब तक उनको अयोध्या आने नहीं दिया जाएगा. अयोध्या नहीं, चूक गए वो. अयोध्या क्या, वो
उत्तर भारत के किसी भी प्रांत में कदम रखेंगे तो कोई न कोई विरोध करने के लिए वहां खड़ा हो जाएगा। अब मेरी जरूरत नहीं है विरोध करने की, अब कोई न कोई नौजवान खड़ा हो जाएगा। नौजवान जैसे ही खड़ा होगा उसके साथ लोग आगे आ जाएंगे। क्योंकि राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावलेला होता। आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत सध्या संजय राऊत आहेत। उदय, संजय राऊत यांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे आता? शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सर आता आपल्या सोबत, आपण थेट त्यांनाच विचारूया। सर, आता सगळ्यात मोठी जी बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केलेला आहे। त्यावरनं अनेक राजकारण आणि वादविवाद देखील सुरू झाले। तिकडे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे खासदार ब्रिजभूषण भूषण यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांना आम्ही येऊ देणार, त्यांनी जर माफी मागितली असती तर त्यांना ही वेळ टाळता आली असती। आपली काय प्रतिक्रिया? बघा, आमची याच्यावरती प्रतिक्रिया असण्याचं काही कारण नाही। हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम होता, तो त्यांनी स्थगित केला, कारण काही असते। जी माहिती जे वाचतोय तुमच्या माध्यमातून पाहतोय त्यानुसार त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून विरोध झाला। उत्तर प्रदेशमधले एक प्रमुख नेते ब्रजभूषण सिंग शरण जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन उभं केलं या विरोधासाठी आणि ते यशस्वी झालं असं दिसतं एकंदर। आता प्रश्न असा आहे, उत्तर प्रदेशमध्ये राज्य कोणाचं आहे? उत्तर प्रदेशमध्ये राज्य भारतीय जनता पक्षाचं आहे। महाराष्ट्रातून या दौऱ्यासाठी रसद पुरवण्याचं, प्रेरणा देण्याचं काम कोण करत होतं? तर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक देत होते। तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे नेते विरोध करतात आणि त्यांना रोखलं जात नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे, भारतीय जनता पक्षानं सुद्धा एक राजकारणाचा डाव टाकला आणि आपले खेळ ते करत असतात त्या पद्धतीनं। पण प्रत्येकानं हे अशा पद्धतीनं त्यांचे खेळ करत राहावं, हा बळी जातो अनेकांचा, राजकीय कारकिर्दीचा, त्यांच्या भूमिकांचा। हे दिसतंय मला। एक मी तटस्थपणे तुम्हाला मी सांगतो, अर्थात कोणी काय भूमिका घ्याव्यात हा पूर्णपणे त्यांची। राज ठाकरे यांचा गेला ह्या संपूर्ण राजकारणामध्ये नाही, भारतीय जनता पक्षाला ती सवय आहे, त्यांचा छंद आहे तो। शिवसेनाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे डाव, कपटी डाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेना त्यांच्या फासातून, जाळ्यातून अलगद बाहेर पडली आणि या स्वतंत्रपणे उभी आहे। राज ठाकरे भाजपच्या राजकारणामध्ये अडकले आणि त्यातून ते आता सावरू शकले नाही, ते बोलणार नाही। ते एक स्वतंत्र नेते आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहेत। त्या संदर्भात काय झालं काय नाही तो त्यांच्या भूमिका त्यांनी ठरवायच्या असतात। त्यांच्या भूमिकांवरती शिवसेनेला मतं व्यक्त करू नयेत। शिवसेनेचा देखील अयोध्येमध्ये दौरा आहे। 15 जून तारीख तुम्ही स्वतःच बेकेसीच्या सभेमध्ये घोषणा केलेली आहे, तर त्या सभेला देखील कुठला अडथळा येणार नाही का? अजिबात नाही येणार। 15 जूनला आमचा दौरा ठरल्याप्रमाणे होईल। ठाकरे तिथे येतील, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील, इतर काही त्यांच्या भेटीगाठी आहेत। त्यातली एक प्रमुख भेट म्हणजे इस्कॉनच्या मंदिरालाही भेट द्यावी असा एक कार्यक्रम ठरतोय, कारण मुंबईतले जे इस्कॉन मंदिराचे प्रमुख आहेत त्यांनी आदित्यजींना विनंती केली आहे की तुम्ही आमच्या मंदिराला भेट द्या। सर, परंतु उत्तर प्रदेशमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला देखील विरोध केलेला आहे, त्याकडे कसं पाहता? आणि हा विरोध असला तरी देखील शिवसेनेचा दौरा होणार करावा? आम्ही काय अयोध्येत आता गेलो नाही केला कोणी? हे सोडून द्या ह्या गोष्टी। आम्ही वर्षानुवर्ष अयोध्येत जात आहोत। अयोध्येच्या विकासामध्ये आमचं योगदान आहे, जे राम मंदिर उभं राहत ते योगदान आहे, आणि तिकडली जनता आमच्या बरोबर आहे, एवढं सांगतो। सर, तुम्ही आता नुकतंच लेह लडाखचा दौरा केलेला आहे, त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध राणा दापंत्य असा जो काही संघर्ष पाहायला मिळाला, मुंबईच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाहायला, असं असताना देखील तुम्ही तिथे राणा दापंत्यांशी तिथे बोलत होता, चर्चा करत होता, त्यामुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रात निर्माण झालं। मी शासकीय होतो, पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये होतो, अनेक खासदार असतात, 40 खासदारांची एक समिती एकत्र काम करावं लागतं, इंटरेस्ट ते काम करत असतो। प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडायच्या असतात, अशा गोष्टी असतात। राजकारण महाराष्ट्रात आम्ही करतो ना, करणार। जर कोणी शिवसेनेच्या अंगावर येणार असेल तर माझा शब्द कायम आहे, 20 फूट खाली गाडू, ते कोणी असतील। तुमच्या वक्तव्यावरतीच त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती, नवनीत राणा असतील किंवा रवी राणा असतील यांनी। व्यक्तिगत बोलत नाही कोणाचं नाव घेऊन, परत सांगतो
जर मातोश्री आणि शिवसेनेच्या अंगावर कोणी चाल करून येण्याचा प्रयत्न करणार असेल, अर्थात हिंमत नाही, तर मी परत सांगतो, लेह लडाखमध्ये होतात, राणा दाफनशी तुमची चर्चा देखील झाली. काय चर्चा झाली? आमच्यासाठी विषय संपला. तो संघर्षाबद्दल तो शासकीय दौरा होता, तो कार्यक्रम तिकडे संपला. मी महाराष्ट्रात आलो. मग महाराष्ट्रात संघर्षाबद्दल काही चर्चा झाली नाही? कुठला संघर्ष महाराष्ट्रात? हिंमत आहे का कोणाची आमचाही संघर्ष करण्याचा? धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण बघितलं की शिवसेना नेते संजय राऊत हे त्यांच्या विधानावरती ठाम आहेत आणि अंगावर आलेल्यांना शिवसेना नेहमीच शिंगावरती घेईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची ही प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिली. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. लेह दौऱ्यावरचं सुद्धा स्पष्टीकरण एक प्रकारचं संजय राऊत यांनी दिलेलं आहे. सोबतच मी व्यक्तिगत कोणाबद्दल बोलत नाही असं संजय राऊत म्हणालेले आहेत. मात्र मातोश्रीवर, शिवसेनेवर जर कोणी चाल करून येणार असेल तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर शिवसेना देतच असते असं संजय राऊत यांनी म्हटलंय. सोबतच शिवसेनेचा आदित्य ठाकरेंचा जो अयोध्या दौरा आहे, अयोध्या दौऱ्याविषयी सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. सोबतच भाजपवर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. भाजपनं यामध्ये राजकारणाचा डाव टाकला. या खेळामुळे अनेक राजकीय नेत्यांचा याआधी बळी देखील गेल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि याच मुद्द्यांसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांच्यावर नेमकी काय टीका केली ते देखील पाहूया. संजय राऊत म्हणतात की अयोध्येमध्ये सुरक्षा हवी असेल तर आम्ही देतो. हो, आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे मॅडम, तुमच्याकडून घ्यायची सुरक्षा. काय आवश्यकता जाऊ त्यावेळेला निश्चितपणे संजय राऊतांनाही सांगू का चला तुम्ही आले म्हणजे आम्हाला सगळी सुरक्षा येईल ना. मग तिकडची लोक थोडेच संजय राऊत नुसता जरी असला, कारण नाहीतरी महाभारतात संजय राऊतच होता ना, नाही का? मग तो नुसता समोर असला तरी खूप झालं, सुरक्षा ऑटोमॅटिक आली. बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावलाय. राज ठाकरेंच्या स्थगित अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केलेली होती, त्याला बाळा नांदगावकर यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. याच संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर टीका करत नेमकं काय म्हटलं होतं ते देखील पाहूया. मला असं वाटतं ज्यांनी आमचे रातोरात नगरसेवक चोरले, आमच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, आमच्या महाराष्ट्र सैनिकांना 14 दिवस तडीपाऱ्या लावल्या, त्यांच्याकडनं आम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवावी का? म्हणजे तुम्ही असतात तरी तुम्ही ठेवली असतील का मला सांगा. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज आपली बाजू मांडली आहे. यावेळेला त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही सरकारच्या विरोधात बोलू नये यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याचं त्यांनी म्हटलंय. तर महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईल असं थेट आव्हानही संदीप देशपांडे यांनी दिलेलं आहे. सरकारने दबाव बनवून, पोलीस स्टेशनवर दबाव बनवून काहीतरी ते फुटेज मधल्या थोडेसे शॉर्ट्स कट करून, चुकीची आहे गोष्ट. ठीक आहे, तुमचा राजकीय खुन्नस आहे आमच्यावर, तुम्ही काढलात. आज तुमचे दिवस आहेत, हे आमचे दिवस येतील, त्यामुळे या गोष्टी चालत राहतात. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय की एकमेकांवर एवढा खुन्नस ठेवायचा? रात्री 12-12, 1-1 वाजता माझी पत्नी एकटी असताना, माझा मुलगा लहान असताना तुम्ही घरी पोलीस पाठवता लपून. त्याचंही सीसी फुटेज आहे माझ्याकडे. कशा पद्धतीने तुम्ही एका महिलेला न घेता तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाता दबाव निर्माण करायला म्हणून. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? आणि तुम्ही नंतर तुमच्या भाषणामध्ये म्हणणार की केंद्र सरकार चुडाचं राजकारण करतं. मग तुम्ही काय करताय? आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.